नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललेलो आहे साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी. तर काही अशा प्रकारे रोड आहे आमच्या इथे, तुम्ही बघू शकता. सगळीकडे झाडे हिरवळ 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 हिरवळ. तर ट्रीटमेंट तर काय भेटले नाही प्रेमला, पण पेट पूजा झालेली आहे मस्तपैकी. आता घरी जाऊन गपचूप झोपायचं बस. काय टेन्शन नसतं. ब्लॉग काय नाही, डायरेक्ट रात्री ब्लॉग शूटिंग. आता ही साने गुरुजी हॉस्पिटल इथे गेलो आपण प्रेमला घेऊन, पण काही तांत्रिक चेंजमुळे प्रेमचं इथं काम झालं नाही शकलं, होऊ नाही शकलं, नशीब नाही झालं. बिकॉज प्रेम डझंट वॉन्ट टू गेट ट्रीटमेंट. हीच घरचे मेंबरला का म्हणतात इंग्लिशमध्ये? हां, जाऊ दे. त्यांचे घरचे लोक त्याला म्हणतात ती जबरदस्ती. इंग्लिश भारी बोलतो रे मी, एवढी भारी इंग्लिश बोलतो तरी कोणी पोरगे पडत. छोटे छोटे पुरे आले तर इकडे दांड्या खेळायला, मेकअप करू. जेव्हा आपण शाळेत होतो ना तेव्हा कधीच नव्हतो येत कोणच. मी तर पहिल्यांदा बघतो भाई पोरी बिरी मेकअप करून येते, छोटे छोटे पोरे रंगीबिरंगी राधा बनवून आले. मला आपल्याला मोठ्या पोरी वाटत आहे. शाळेबाहेर सगळ्या बसा थांबल्यात. अरे जावा, चलो. थांबले. मम्मी नाही ती बसवाली काकू आहे. हे कोणी मारलं तिला? चला माऊली बोला रामकृष्ण हरी. ऐ इथं का थांबलेत भाऊ तुम्ही? रायडरमॅन सगळं एकदम क्लिअर, झाडे एकदम क्लिअर. बाटली पडली ना बाय तुझा बापले मारणं आपल्याला. नीट चालव गाडी. अरे बाय किती नीट धर होता काय देवा. कोण एवढा भाषा असून बरं. अरे कोण आहे, आमच्याकडे ट्रॉफिकला जास्त होते आजकाल, माहिती नाही कसं काय. पण लोकांनी सायकली चालू केलं पाहिजे. एंटर चांगला ठेवलं पाहिजे. हा, तसं शुद्ध श्वास भेटेल लोकांना आपल्याला पण. अरे श्वास आणि ऑक्सिजन मध्ये काय फरक आहे? काय नाही. पुणे महानगरपालिका त्याची गाडी डायरेक्ट घरपोच. तर आता आमची गाडी खूप जुनी झालेली आहे, म्हणून आता आमचा विचार चालला आहे एक्सचेंज करावी. ॲक्टिवा टू ॲक्सेस रिक्षा. सॉरी ॲक्सेस रिक्षाच कॅन्सल रिक्षा. चौघ जाता मला कॉलेज. चौघ एक रिक्षामध्ये चौघ. बघू शकता जेवढे दूर आपले डोळे पोचत नाही तेवढे दूर आयफोनचा कॅमेरा पोचतो. इथून मला एमनर दिसते काश ते 2-3 किलोमीटरच्या दूरीवर असेल म्हणजे काय आहेच. रायडर डिलिव्हरी भैया. तर हे गॅरेजमध्ये जायचं आपल्याला. भाईने इकडे तिकडे करून ठेवलेलं आहे. अरे नाही. तर ही आमच्या छोट्या भावाची छोटी शाळा होती, आता तो दुसऱ्या शाळेत गेला. नशीब त्याचं खूपच छान. यो फुल स्पीडमध्ये 1180 स्पीडमध्ये चाललेलो आहे आपण. काटा बंद पडल्या म्हणून दिसत नाही. हे गार्डन होतं, पण आमची इथली पोऱ्याला भूतबांगला असतात. गार्डन कमी आहे, भूतबांगला जास्त. तुम्ही बघू शकता अतिशय डेंजर अशा पद्धतीची झाडे तिथं. एखाद्याला रात्रीची खरंच भीती वाटेल, एखाद्याला वाटतेच भीती. विरा काय तर संपला विषय. हे बघा तुम्ही कसे झाडे येतो, भीती नाही का वाटणार माणसाला? मरेल एखाद्या भीती वाटू चुकून रात्री 12-1च्या दरम्यान येऊ नका इकडं. मी एकदा आलतो इकडं. तर आता झालेली आहे रात्र आणि आज आहे काकाचा बड्डे. तर आपल्याला आज जायचं आहे मॉलमध्ये काकाला कपडे घेण्यासाठी. मस्त डिझाईन आहे. हो मग छोटी बारीक एकदम भरीव डिझाईन. काकाचा आज वाढदिवस, काकाला आपण कपडे घ्यायला आलेलो आहे. काका कपडे चॉईस करतोय. काकालाही शर्ट आवडलं. तर शर्ट घेऊन झालेला आहे आणि आपण आलो आहे काकासाठी केक घ्यायला.
तर इथे केकची शॉप आणि हा मी केक घेतला आणि आपण चाललो आता घराच्या रस्त्याने व्ह्यू बघत बघत. घरी येऊन आपण करतोय काकाचा बड्डे सेलिब्रेट. आजी तिघावी भावांना कुंकू अष्टगंध काय तर लावतीये. हो बड्डे बॉय. पप्पा पाया पडतात आजीच्या. आजी आता दुसऱ्या काकाला पण टिक्का लावतीये. तर सगळं झाल्यानंतर आमचा अंशू. हो काकाचा केकवर लिहिले निलेश. काका मम्मीला फोटो दाखवतो. ही आमची सीमा काकू आणि रानू. काकाचा बड्डे सेलिब्रेट करतोय. काकाने केक बी कापला आणि काकांचा स्वतः टाळा वाजवतोय. हे पप्पा, रानू, काकू, अनु, काका, मम्मी आणि हा अंशू. तर सगळं झाल्यानंतर आपण गेलो दांडे खेळायला. दांडे खेळून खरंच खूप मजा आली. तिथे सगळेच आमच्या घरापासचे जेवढे पण होते छोटे आणि मोठे मुलं सगळे चालते दांडे खेळायला.